मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता। तपासात अनेक त्रुटी, कोर्टाकडून पोलीस तपासावर संशय व्यक्त करत निकाल। ठाकरे ज्यांच्यासोबत बसलेत त्यांनीच भगवा आतंकवाद दाखवण्याचं षडयंत्र रचलं। काँग्रेसने सगळ्या हिंदू समाजाची जाहीरपणे माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं टीकास्त्र। 17 वर्षांनंतर सत्याचा विजय, काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल, यूपीए सरकारकडून वोट बँकेचं राजकारण। उपमुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसवर निशाणा, कोर्टाचेही मानले आभार। मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये। आरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात करणार याचिका, निकालाला स्थगिती देण्याची मागणी। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह 7 आरोपींच्या निर्दोष मुक्ततेनंतर हिंदू संघटनांचा जल्लोष। मालेगावात पेढे वाटून आनंद व्यक्त, तर पुण्यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या घरासमोरही जल्लोष। मालेगावमध्ये हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये वाद, फटाके फोडण्यावरून हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये वाद। कोकाटेंकडचं कृषी खातं दत्तात्रय भरणेंना मिळणार असल्याची माहिती। कोकाटेंना क्रीडा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता। फडणवीस दादांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती। धनंजय मुंडेंची कृषी मंत्री पदासाठी लॉबिंग। आज दिवसभरात मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची 2 वेळा भेट। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकरांसह 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी। प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट सापडल्याचा पोलिसांचा दावा। परळीच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। या प्रकरणात कुणीही असो त्याला सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा ज्ञानेश्वरी मुंडेंना शब्द। 50 खोके एकदम ओके ही घोषणा देणारे कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का। कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्राद्वारे केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांना हस्तक्षेपाची विनंती। पैठणच्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 9432 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। विरारवरून डहाणूला निघालेल्या लोकलमधल्या प्रवाशांमध्ये हाणामारी। चढताना धक्का लागल्याचं कारण, वैतरणा सफाळा दरम्यान घडला प्रकार। 13 वर्षीय विद्यार्थ्यांचा चक्कर येऊन शाळेतच मृत्यू। जळगावच्या मुक्ताईनगरमधील घटना। चैतन्याच्या मृत्यूनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी केला एकच आक्रोश। नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। काल दिवसाढवळ्या तरुणीला दुचाकीवर बसवून नेलं होतं आणि केलं होतं अपहरण। धाराशिव येथील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये निघाला साप। रुग्णालयाच्या आजूबाजूला घाणीचं साम्राज्य असल्यामुळे खबर। 2 कोटींचा निधी उपलब्ध असूनही दुर्लक्ष। भंडारा जिल्ह्यामध्ये एटीएम मशीनमध्ये विषारी साप, कर्मचाऱ्यांची तारांबळ। अखेर सर्पमित्रांनी विषारी साप पकडला। चिपळूण शहराचे महावितरणचे सबस्टेशन सील, कर थकवल्यानं नगरपालिकेची कारवाई। शहराचा वीज पुरवठा खंडित, कर थकल्यामुळे ग्राहकांना फटका।